30 डेज चॅलेंज इज बॅक. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येत आहे 30 डेज चॅलेंज. 1 जुलै ते 30 जुलैपर्यंत हे 30 दिवस तुम्हाला अगदी जीव तोडून मेहनत करायची आणि डेफिनेटली याचा फायदा तुम्हाला तुमचा स्कोर वाढवण्यासाठी आणि पास होण्याचे तुमचे चान्सेस वाढवण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर चॅलेंजर्स, बॅच 2 आणि रिव्हिजन 30 DC या ग्रुपमधल्या स्टुडंटसाठी सुद्धा एक गुड न्यूज आहे याच लेक्चरमध्ये, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. 30 डेज चॅलेंज बॅच एक अशी बॅच जी खूप जास्त फेमस झाली आणि ज्याचा खूप जास्त फायदा विद्यार्थ्यांना झाला. त्यांचा स्कोर वाढवण्यासाठी, अभ्यासाचे टेक्निक्स समजण्यासाठी, त्याचबरोबर पेपर सोडवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, पास व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावरती महत्त्वाचा कंटेंट क्लिअर होण्यासाठी. आणि तीच बॅच आपण पुन्हा एकदा घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी. आता ही बॅच एक्झॅक्टली काय आहे ते सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ज्या लोकांना आत्तापर्यंत वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलचा फायदा झाला आहे, जे लेक्चर्स मी घेतले ते ज्यांना समजतात आणि माझ्या प्रत्येक प्रोजेक्टचा ज्यांना फायदा होतो आहे असं वाटतं, हे लेक्चर किंवा ही बॅच फक्त त्यांच्यासाठी आहे. बाकी लोकांनी कृपा करून हा व्हिडिओ पाहण्यामध्ये स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही इथेच स्किप करा. बट ज्यांनी विचारलं होतं मला की मॅडम तुम्ही 30 डेज चॅलेंज बॅच कधी सुरू करणार, आमच्याकडून मिस झाली, आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आणि त्याचबरोबर जे ऑलरेडी 30 डेज चॅलेंज बॅचचा पार्ट आहेत अशा लोकांसाठी एक न्यूज या व्हिडिओमध्ये आहे. पहिल्यांदा तर 30 डेज चॅलेंज म्हणजे काय हे मी तुम्हाला क्लिअर करते. 30 डेज चॅलेंज म्हणजे एक असं चॅलेंज जे आपल्याला 30 दिवसांसाठी घ्यायचं आहे. या 30 दिवसांमध्ये तुम्हाला डेली काही लेक्चर्स मिळतील, काही टास्क मिळतील जे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तुमचा स्कोर वाढवण्यासाठी, त्याचबरोबर तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट होण्यासाठी, तुमची रिव्हिजन होण्यासाठी. या 30 डेजमध्ये म्हणजेच 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान काय काय करायचं आहे तुम्हाला हे मी सांगते. याच्यामध्ये तुम्हाला 6 सब्जेक्ट शिकवले जातील. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्रफी, करंट, सायन्स शिकवले जातील म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की हे जे 6 सब्जेक्ट आहेत या 6 सब्जेक्टचे तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. जे लेक्चर्स म्हणजे जे घटक फार सोपे आहेत, जे आपल्याला इझिली समजतात, लक्षात राहतात, ते घटक क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असतील. जे घटक समजायला अवघड जातात त्या घटकांच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील आणि जे घटक समजतात किंवा कदाचित समजत नाहीत आणि लक्षात ठेवणं हे फारच अवघड जातं, जसे की सायन्समधले बरेच टॉपिक आहेत, जॉग्रफीमधले आहेत, ते घटक तुम्हाला कन्सेप्टसहित ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवले जातील. बऱ्याच जणांना असं वाटतं, म्हणजे मला एक जणांनी कमेंट लिहिली होती की मॅम तुम्ही एवढ्या सगळ्या ट्रिक्स देता की परत त्या ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स कराव्या लागतील. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच क्लिअर करते की वॉरियर ऑफिसरच्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या ट्रिक्स आहेत त्या सगळ्या ट्रिक्स अशा आहेत की त्या ट्रिक्समध्येच तुम्ही कुठल्या टॉपिकची ट्रिक केलेली आहे किंवा कोणता टॉपिक तुम्ही त्या ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवताय ते त्या ट्रिकमध्येच इन्व्हॉल्व असतं. त्यामुळे जनरली आपण ट्रिक्सच्या बाबतीमध्ये जो आपला गोंधळ उडतो की कोणती ट्रिक कशाची, हा गोंधळ तुमचा कधीच उडत नाही वॉरियर ऑफिसरच्या ट्रिक्समध्ये, कारण त्या ट्रिक्स त्याच पद्धतीने बनवलेल्या असतात. पहिला मुद्दा. त्यानंतर क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये, म्हणजेच तो टॉपिक तुमचा ऑलरेडी रीड करून झालेला असेल, कारण हे लेक्चर्स जे आहेत ते फक्त अशा स्टुडंटसाठी आहेत जे येणारी कंबाईन जी आहे तो अटेम्प्ट देणार आहेत आणि ज्यांनी यापूर्वी अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर काही घटक असतात जे आपल्याला समजत नाहीत, समजले तरी लक्षात राहत नाहीत, त्या घटकांच्या कन्सेप्ट तुमच्या इथे क्लिअर केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर डेली लेक्चरसोबतच तुम्हाला त्याच्या PDF-सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. म्हणजे लेक्चर झाल्यानंतर त्याची PDF तुम्हाला मिळेल, ज्या PDFचा फायदा तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल किंवा एखादा मुद्दा लेक्चर पाहिल्यानंतर म्हणजे जे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं असतं ते तुम्ही PDF-मधून पाहू शकता. स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते वॉलपेपरला सेट करू शकता. क्वेश्चन पेपर सॉल्विंगचा फायदा काय? जे विद्यार्थी 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करतात पण ज्यांना प्रॉपरली अभ्यास कसा करायचा हे माहिती नाही, ते विद्यार्थी पास होत नाहीत. पण ज्याला समजलं की मला एक्झॅक्टली काय अभ्यासायचं, म्हणजे तुम्ही कोणताही विषय घेतला तर त्याची ढीगभर पुस्तकं असतात, पण कुठल्या पुस्तकातून प्रश्न येईल हे कसं समजेल किंवा कुठल्या टॉपिकवरती प्रश्न येईल हे कसं समजेल जेव्हा तुम्ही आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करता. तर तुम्हाला टास्क दिले जाणार आहेत ज्याच्यामध्ये
क्वेश्चन पेपर तुमच्याकडून सॉल्व करून घेतले जाणार आहे, त्याचं ॲनालिसिस करून घेतलं जाणार आहे. पण हे मी सुरुवातीलाच क्लिअर करते, हे जे क्वेश्चन पेपर असतील ते आयोगाचे असतील, प्लस काही सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील ज्या अर्थात दुसऱ्या असतील, म्हणजे त्या वॉरियर ऑफिसरच्या नसतील, हे मी क्लिअर करते. ठीक आहे. बट त्या सिलेक्ट केलेल्या असतील, क्वालिटी क्वेश्चन्स असतील ज्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार आहे क्वेश्चन पेपर्सच्या बाबतीमध्ये. ज्यावेळेला तुम्ही आयोगाचे क्वेश्चन पेपर सॉल्व कराल तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येईल की आयोगाने आत्तापर्यंत कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेत, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या टॉपिकचा अभ्यास कसा केला पाहिजे. जसा नवीन प्रोजेक्ट आपण डेली जे क्वेश्चन घेतो त्याचा जसा फायदा होतो त्याच्या कितीतरी पट जास्त याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि याच प्रश्नांच्या माध्यमातून जे महत्त्वाचे टॉपिक तुमच्या लक्षात येतात तेच टॉपिक आपण इथे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, करंट आणि सायन्सचे कव्हर करत आहोत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे स्कोर वाढवण्याचे टेक्निक. बऱ्याचदा आपण टेस्ट सोडवतो, बरेच मुलं टेस्ट सोडवतात, पण काही केल्यास स्कोर इन्क्रीज होत नाही. त्याच्या पाठीमागे काही रिझन असतात की टेस्ट सोडवताना काही टेक्निक्स फॉलो करायचे असतात, काही ज्या आपल्या चुका होतात त्या चुका टाळण्यासाठी काही प्रयत्न करायचे असतात आणि ते कशा पद्धतीने करायचे हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. म्हणजेच एकंदरीत ट्रिक्स, कन्सेप्ट आणि रिव्हिजन तुमची या लेक्चर्समध्ये कंप्लीट होणार आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पर्सनल अटेन्शन तुम्हाला दिलं जाणार आहे. म्हणजेच जे पण या बॅचमध्ये असतील त्यांना जो पण प्रॉब्लेम येईल, जसं की क्वेश्चन पेपर सोडवताना स्कोर नाही येते चांगला, किंवा ठराविक एक विषय आहे जो कसा वाचायचा नाही समजत, किंवा ठराविक एक विषयाचा कन्सेप्ट लक्षात नाही राहत, किंवा ठराविक एका विषयामधले काही घटक जे आहेत ते टफ जातात, तर अशा सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुमच्या इथे क्लिअर केल्या जातील आणि पर्सनली तुमचे जे डाऊट्स आहेत त्याला आन्सर दिलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट टेस्टचा जो स्कोर असतो, म्हणजे बरेच आत्तापर्यंतचे जे वॉरियर्स आहेत जे या 30 डेज चॅलेंजचा पार्ट होते, किंवा काही असे होते जे पर्सनली मला ओळखतात आणि ज्यांनी पर्सनली माझ्याकडून गायडन्स घेतलेला आहे, ज्यांचा फर्स्ट टेस्टचा स्कोर 17-18 किंवा एक 20 ते 25, 20 ते 30च्या दरम्यान होता, त्यांनी ज्यावेळेला हे टेक्निक्स फॉलो केले त्यांचा स्कोर 55+ झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही हे व्यवस्थित तुम्हाला फॉलो करता आलं, जर तुम्हाला हे 30 दिवसाचं चॅलेंज स्वीकारता आलं, तर तुमच्या स्कोरमध्ये सुद्धा 100% इम्प्रूव्हमेंट झालेली तुम्हाला दिसेल. आणि आत्ता जे मी सुरुवातीला म्हटलं होतं की याच्यामध्ये चॅलेंजर्स बॅच 2 आणि रिव्हिजन 30DC सुद्धा एक गुड न्यूज असणार आहे. ती म्हणजे चॅलेंजर्स म्हणजेच 30 डेज चॅलेंजची फर्स्ट बॅच 2 म्हणजेच 30 डेज चॅलेंजची सेकंड बॅच, आणि रिव्हिजन 30DC ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांना मी फक्त रिव्हिजनसाठी लेक्चर्स अवेलेबल करून दिले होते, ज्यांना 30 डेज सारखा कोर्स दिलेला नव्हता, तर या लोकांसाठी सुद्धा हे चॅलेंज आहे. पण तुम्हाला ॲडमिशन घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त हे चॅलेंज 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत फॉलो करायचं आहे. हे टाईम टेबल तुम्हाला 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत फॉलो करायचं आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की जर तुम्ही 30 दिवस हे फॉलो केलं तर त्याचा काय फायदा तुम्हाला होणार आहे. स्पेसिफिकली रिव्हिजन 30DCची जी बॅच आहे त्यांना मी डेफिनेटली सांगेन की ज्यावेळेला मी तुमच्यासाठी ॲडमिशन्स ओपन केले होते त्यावेळेला मी फक्त तुम्हाला लेक्चर्स देणार आहे असं बोलले होते, पण ज्या पद्धतीने बॅच 1 आणि बॅच 2 मधल्या स्टुडंट्सना मी 30 दिवसांपर्यंत त्यांच्यासोबत राहून कंटिन्युअसली त्यांना अपडेट देऊन, त्याचबरोबर त्यांची इम्प्रूव्हमेंट म्हणजे ते एक्झॅक्टली काय करतात, कशा पद्धतीने पेपर सोडवतात, त्यांचा स्कोर काय आहे, कुठल्या पेपरमध्ये त्यांना चांगले मार्क मिळतात, कोणाचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता, वीक कोणता, हे ज्या पद्धतीने मी पाहिलं आणि त्यांना गाईड केलं, सेम त्या पद्धतीने मी या नवीन बॅचला गाईड करणार आहे. त्याच्यामध्ये रिव्हिजन 30DCचे जे स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा गाईड केलं जाईल, त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे फॉलो करायचं आहे. ठीक आहे. सो जे म्हणजे तुमच्या वेळेला ॲडमिशन ओपन केल्यानंतर जो पार्ट तुमचा मिस झाला होता तो पार्ट तुमचा इथे कव्हर होईल, कारण त्यावेळेला मी क्लिअर केलं होतं की यावेळेला फक्त लेक्चर्स देणार आहे. बट आता हे जे 30 डेज चॅलेंज आहे हे फक्त तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी सुद्धा चॅलेंज आहे, कारण या 30 दिवसांमध्ये मला तुमच्यासोबत राहून तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी करून घ्यायच्या आहेत. आता या 30 डेज चॅलेंजमध्ये मी एक्झॅक्टली कोणकोणते विषय शिकवणार हे तुम्हाला समजलं, पण कोणत्या विषयांचे कोणते टॉपिक शिकवणार आहे हे मी तुम्हाला आत्ता शॉर्टमध्ये सांगते. जे टाईम टेबल आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या दिवशी कोणतं लेक्चर मिळेल, 1 तारखेला कोणतं लेक्चर मिळेल, 2 तारखेला कोणतं लेक्चर मिळेल, याची PDF तुम्हाला लगेच लेक्चर अपलोड झाल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आणि चॅनलवरती दोन्हीकडे पाहायला मिळेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला लगेच टॉपिक सांगते, टॉपिक समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता. संविधान सभा आहे, त्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये, स्रोत, नागरिकत्व,
मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य, कलम 371, त्यानंतर संसद, पंचायत राज, 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती, विधिमंडळ हे पॉलिटीचे घटक घेतले जाणार आहेत. इतिहासचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे समाजसुधारक घेणार आहोत आपण, प्लस समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संघटना आहेत. गांधी युग हा इतिहासातला फार मोठा पार्ट आहे ज्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन आहेत, तो घेणार आहोत. गव्हर्नर जनरल आणि वृत्तपत्रे, त्यानंतर इतिहासामधला इतर जो पार्ट आहे जसं की काही 1857 मधला उठाव असेल किंवा इतर जे घटक आहेत त्याचं एक लेक्चर तुम्हाला मिळेल. भूगोलमध्ये महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रशासकीय भूगोल, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, त्याचबरोबर भूगोलमधले वेगवेगळे घटक लक्षात ठेवण्यासाठीच्या ट्रिक्स, हवामान, पर्जन्य, मृदा आणि आणखी काही ट्रिक्स. अर्थशास्त्रामध्ये आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना, त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी, बँकिंग, त्याच्यामध्ये RBI आहे, त्याचबरोबर किंमत वाढ, लोकसंख्या हे घटक घेतले जातील. आणि सायन्सची तर सेपरेट बॅच पण सुरू झाली होती आणि ती म्हणजे सायन्सचे लेक्चर्स हे जास्त फेमस झालेत किंवा त्याचा जास्त फायदा झाला आहे. प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण, आम्लारी क्षार, रसायनशास्त्र, त्याचनंतर आरोग्य, ध्वनी, प्रकाश हे घटक आणि करंट अफेअर्सचे एकूण 10 लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. अशा पद्धतीने आपलं हे 30 डेजचं प्लॅन असेल. या 30 डेजमध्ये तुम्हाला डेली लेक्चर्स तर मिळतील, एखाद्या दिवशी एक लेक्चर असेल, एखाद्या दिवशीला 2 किंवा 3 लेक्चर असतील. आणि ज्यावेळेला हे लेक्चर्स मिळतील त्याचबरोबर म्हणजे हे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला संध्याकाळी मिळतील. डेली तुम्हाला संध्याकाळी या लेक्चर्सचा ॲक्सेस मिळेल. त्याचं रिझन म्हणजे मी आधीच सांगितले की सकाळचा वेळ हा फ्रेश असतो. सकाळी कुणीही मोबाईल हातात घेऊन बसलेलं मला तरी पर्सनली आवडत नाही. ज्यावेळेला आपण थकलेले असतो आणि आता आपण अभ्यास नाही करू शकत असं आपल्याला वाटतं त्यावेळेला आपण हे लेक्चर्स पाहिले पाहिजेत. सो संध्याकाळी तुम्हाला लेक्चरचा ॲक्सेस मिळेल, डेली लेक्चरचा ॲक्सेस मिळेल, टाईम टेबलनुसार मिळेल. असं होणार नाही की मी आज तुम्हाला सांगितलं आणि 1 तारखेला सगळे लेक्चर्स मिळाले, असं होणार नाही आहे. 1 तारखेचं जे लेक्चर ठरलेलं आहे ते 1 तारखेला मिळेल. अशा पद्धतीने आपण 30 डेज हे लेक्चर कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर जे मी क्वेश्चन पेपरच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला डेट वाईज क्वेश्चन पेपर सांगितले जातील. पहिल्यांदा आयोगाचे क्वेश्चन पेपर दिले जातील तुम्हाला आणि सोडवायला सांगितले जातील. पेपर सोडवण्याचं टायमिंगसुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. पेपर सोडवायचा आहे त्यानंतर स्वतःचा स्कोर जो आहे तो पोलमध्ये मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर ॲनालिसिस कंप्लीट करायचं आहे. ॲनालिसिस कंप्लीट करताना येणाऱ्या तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणींचं निरसन करण्याचा 100% प्रयत्न केला जाणार आहे. ठीक आहे. आता हे सगळं जे मी सांगितलं तर याच्यासाठी ॲडमिशन प्रोसिजर काय असेल किंवा ॲडमिशन एक्झॅक्टली घ्यायचं कसं, तर जसं आपण मराठी बॅचसाठी पाहिले त्याच पद्धतीने ॲडमिशनसाठी तुम्हाला टेलिग्रामवरती वॉरियर ऑफिसर हा ग्रुप जो आहे, वॉरियर ऑफिसर हा जो चॅनल आहे तो तुम्हाला जॉईन करायचा आहे. हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. वॉरियर ऑफिसर MPSC ग्रुप हा ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते विचारण्यासाठी. पण ग्रुपवरती खूप जास्त मेसेजेस असतात, त्याच्यातून माझा मेसेज फाइंड आउट करणं तुम्हाला मे बी कठीण जाऊ शकतं. त्यामुळे वॉरियर ऑफिसर हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केला तर तिथे तुम्हाला सगळ्या माझ्या इन्स्ट्रक्शन्स मिळतात. हा चॅनल जॉईन केल्यानंतर त्याचा ID आहे @स्मॉल लेटर्समध्ये वॉरियर ऑफिसर, कुठेही स्पेस नाही. हे तुम्ही जर टाईप केलं तर तुम्हाला फाइंड आउट होईल. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लेक्चरच्या लिंक मिळेलच. पण जर समजा डिस्क्रिप्शनवरून तुम्हाला जॉईन होता येत नसेल, काही जणांना लिंक ओपन होत नाही, तर तुम्ही टेलिग्रामला जाऊन @वॉरियर ऑफिसर स्मॉल लेटरमध्ये विदाऊट स्पेस सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल चॅनल. ठीक आहे. तिथे तुम्हाला ॲडमिशनच्या अपडेटबाबत लिंक दिली जाईल, माहिती दिली जाईल, PDF दिली जाईल, सगळे टॉपिक दिले जातील तुम्हाला, टाईम टेबल दिलं जाईल, कुठल्या दिवशी कुठलं लेक्चर मिळणार आहे ते. हे जे ॲडमिशन्स आहेत ते 25 जूनला ओपन होणार आहेत सकाळी 8 वाजता आणि 26 जूनला क्लोज होणार आहेत रात्री 10 वाजता. डेट व्यवस्थित लक्षात ठेवा. 25 जूनला सकाळी 8ला सुरू होतील, 26 जूनला रात्री 10ला बंद होतील. त्यानंतर ॲडमिशन्स हे क्लोज राहतील, कुठल्याही कारणास्तव ॲडमिशन ओपन केले जाणार नाहीत. जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की जर फक्त पैसा हा हेतू जर माझा असता तर हे ॲडमिशन्स मी कंटिन्युअसली ओपन ठेवले असते आणि मला गरज नव्हती तुमच्यासाठी एवढं म्हणजे 30 दिवस स्वतःचे पण वाया घालवण्याची. मी फक्त तुम्हाला लेक्चर दिले असते किंवा तुमच्याकडे तसं तुमचा डाऊट वगैरे क्लिअर करण्याच्या भानगडीत मी पडले नसते. बट हे ॲडमिशन्स आणि मला उगीचच म्हणजे खूप जास्त लोक पण भरायची नाही आहेत. ज्या मुलांना खरंच गरज आहे
ज्यांना खरंच काहीतरी म्हणजे वाटतं की याचा फायदा होईल आणि मला करायचं, जे सिरियस ॲस्पिरंट असतील असेच विद्यार्थी मला हवेत. त्यामुळे 25 आणि 26 या 2च दिवसांसाठी ॲडमिशन ओपन होतील. 25ला सकाळी 8ला ओपन होतील, 26ला संध्याकाळी 10ला हे ॲडमिशन्स बंद होतील. ठीक आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर या क्लाससाठी फीज किती आहे. बऱ्याच जणांना म्हणजे माहीत नाही की ज्या वेळेला एका विषयासाठी मी काल परवा चेक करत होते, वेगवेगळ्या ठिकाणचे कोर्सेस चेक करत होते, जिथे एका सब्जेक्टसाठी 2,500 प्लस फी आहे. आणि एका ठिकाणचं नाही, मी खूप ठिकाणचं चेक केले आहे. ठीक आहे. जिथे एका सब्जेक्टसाठी एवढी फी आहे की फीज खूप जास्त असते बऱ्याच ठिकाणी. इथे एक मुद्दा लक्षात घ्या, 6 विषय, 6 विषयांमधले महत्त्वाचे घटक आणि त्याचबरोबर डेली तुमच्याकडून काहीतरी काम करून घेणं, तुमचे डाऊट क्लिअर करणं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देत आहे 699 मध्ये. आणि 6 विषयांसाठी 699 ही फी जास्त नाही. तुम्ही कुठल्याही म्हणजे कसल्याही परिस्थितीतून येत असाल, मे बी 699 ही अमाऊंट काही विद्यार्थ्यांसाठी जास्त असू शकते, पण जर तुम्ही सब्जेक्ट आणि कंटेंटसोबत किंवा या 30 दिवसांमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे याचा विचार केला तर ही फी त्या मानाने खूप कमी आहे. तुम्हीच हिशोब लावू शकता की तुम्हाला एक सब्जेक्ट कितीमध्ये मिळतोय किंवा एवढा जो वेळ मी तुम्हाला देणार आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने, एवढं जे काही तुम्हाला या चॅलेंजमध्ये मिळणार आहे ते तुम्हाला या फीमध्ये मिळत असेल तर तुम्ही ऑब्वियसली तुम्ही तेवढे सुज्ञ आहात की तुम्ही विचार करून निर्णय घ्याल. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असतो की लेक्चर्स कसे मिळणार, ते कधीपर्यंत राहणार. मग आम्हाला एकदाच म्हणजे एक लिमिट असते काही लोकांच्या कोर्सला की एवढ्याच वेळा पाहता येतील, तेवढ्याच वेळा त्यानंतर क्लोज होतील वगैरे. तर इथे अशी कोणतीही लिमिट नाही. तुम्ही हे लेक्चर्स कितीही वेळा पाहू शकता, कधीही पाहू शकता. आणि हे लेक्चर्स तुम्हाला यूट्यूबवरतीच पाहायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कोणतंही ॲप वगैरे इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. तर हे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला प्री एक्झाम होईपर्यंत पाहता येतील. किती वेळा म्हणजे असं नाही की 1 जुलै ते 30 जुलैपर्यंत कोर्स आहे म्हणजे 30 जुलैला लेक्चर्स दिसणार नाहीत असं नाही. 30 जुलैनंतर हे लेक्चर्स तुम्हाला पूर्व परीक्षा होईपर्यंत कितीही वेळा कधीही पाहता येतील. ठीक आहे. पूर्व परीक्षेनंतर मात्र हे दिसणार नाहीत, कारण आपला कोर्स जो आहे तो पूर्व परीक्षेसाठीचा आहे. सो प्रीपर्यंत तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता. आणि या लेक्चर्सचा फायदा यापूर्वीच्या बॅचमधल्या स्टुडंटना झालेला आहे. लेक्चरचा फायदा झाला म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की लेक्चर प्लस ज्या इतर गोष्टी म्हणजे जसे क्वेश्चन पेपर वगैरे सॉल्व करून घेतले जातात त्याचा फायदा खूप जास्त झाला. याच्यामध्ये आपण लेक्चरच्या शेवटी म्हणजे आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवून झाल्यानंतर आपण सब्जेक्ट वाईज टेस्टसुद्धा काही घेणार आहोत, ज्याचं तुम्हाला सब्जेक्ट क्लिअर करण्यासाठी खूप फायदा होईल. आणि त्याचबरोबर एक्झामसाठीच्या टिप्ससुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहेत. टाईम टेबल नक्की चेक करा. टाईम टेबल मला शक्य झालं तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन आणि त्याची PDF तुम्हाला चॅनलवरती सुद्धा मिळेल. सो पहिल्यांदा कोर्सबद्दलची सगळी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतरच ॲडमिशन घ्या. फक्त एक काळजी तुम्हाला या पूर्ण प्रोसिजरमध्ये घ्यायची आहे, ते म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेताना जो ईमेल ID मी तुम्हाला मागत आहे तो ईमेल ID तुम्हाला करेक्ट द्यायचा आहे आणि तोच ईमेल ID द्यायचा आहे जो तुमच्या यूट्यूबला लॉग इन असेल. ठीक आहे. जर तुम्ही मला वेगळा ईमेल ID दिला आणि यूट्यूबला वेगळा असेल तर मात्र लेक्चर तुम्हाला दिसणार नाहीत. ठीक आहे. अशा पद्धतीने ही एक नवीन बॅच होते आणि डेफिनेटली याचा तुम्हाला फायदा होईल अशी मला आशा आहे, कारण आत्तापर्यंतच्या स्टुडंटना झाला. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, चॅलेंजर्स बॅच 2चे स्टुडंट आणि रिव्हिजन 30DC हे चॅलेंज प्लीज तुम्ही व्यवस्थित फॉलो करा 1 जुलैपासून ते 30 जुलैपर्यंत, कारण हे तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकतं. कारण ऑलरेडी तुम्ही हे चॅलेंज घेतलं आणि पुन्हा एकदा तुम्ही तीच प्रक्रिया करत आहात म्हणजे तुम्ही याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकता. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंटमध्ये तर तुम्ही सांगूच शकता. तसंच तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला नवीन ग्रुपची लिंक येईल, त्या ग्रुपवरती जॉईन व्हा, तिथे तुम्हाला सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या दिल्या जातील. सो जे लोक 30 डेज चॅलेंजच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. त्यामुळे जर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आत्तापर्यंत ज्यांना 30 डेज चॅलेंजचा फायदा झाला त्यांनीसुद्धा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर याचा तुम्हाला काय फायदा झाला तेही सांगायला विसरू नका. थँक्यू.